नमस्कार मंडळी, मी निलेश नातू. सर्व प्रेक्षकांना माझा जय महाराष्ट्र. आज माझ्याबरोबर आहेत पुना गाडगीळ अँड सन्सचे आपले पुरस्कृत ज्यांनी हा कार्यक्रम पूर्ण केलेला आहे. त्यांच्यातर्फे आलेले आहेत त्यांचे डिरेक्टर श्री अमित मोडक. मोडक सर, नमस्कार. जय महाराष्ट्र आणि जय गणेश. जय महाराष्ट्र, जय गणेश. कसे आहात तुम्ही आज? एकदम मस्त. पण गणपती उत्सव संपतोय आणि त्यांचं विसर्जन होणार आहे याचं थोडस मनाला रुखरुख आहे की आता पुढल्या वर्षीपर्यंत आपल्याला त्यांचा योग येणार नाही. अगदी खरंय. तर गप्पा मारूयात आपण सरांची. आज कुठेही जाऊ नका, पाहत राहा जय महाराष्ट्र. मी माझ्या जन्मापासून पुण्यात राहतोय, त्यामुळे मी माझ्या शाळा कॉलेजच्या वयात एक पुण्यातले गणपती पाहिलेत, त्याच्या मिरवणुका पाहिल्यात. त्या काळामध्ये ढोल ताशा हे प्रमुख साधन असायचं. डीजे हे अत्याधुनिक साधन आहे किंवा लेझर हे अत्याधुनिक साधन आहे. तेव्हा तर म्हणजे माझ्या आठवणीत सर्वात मोठी चाललेली मिरवणूक मी पाहिली ती 36 तासाची होती. म्हणजे आज 11ला चालू झाली आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 7 नंतर ती संपली होती. पुण्यातला गणेशोत्सव काहीतरी एक्सेप्शनल आहे. म्हणजे जगभरामध्ये गणेशोत्सव म्हटलं की पुणे हे एक सूत्र धरून चाललेलं आहे. अमेरिकेतली, लंडन मधली कित्येक लोक आपलीच गेलेली ती गणपती निमित्त पुण्यात येतात त्यांच्या लहान मुलांना दाखवायला की गणेशोत्सव म्हणजे काय असतं. आजही काळामध्ये आता गणेशोत्सव चांगल्या प्रमाणामध्ये साजरा होतोय, मोठ्या प्रमाणात साजरा होतोय. अनेक मंडळ जशी वस्ती वाढते तशी वाढत आहेत आणि त्यामुळे दूरगामी एरियामध्ये आज पुण्यातला गणेशोत्सव होतोय. पण पुण्यामध्ये आता निघणाऱ्या ज्या मिरवणुका आहेत, विसर्जन मिरवणुका, त्या पूर्वी फक्त जी एक निघायची की मंडईच्या टिळक पुतळ्यापासून निघायची आणि लकडी पुलाच्या तिकडे त्याचं विसर्जन व्हायचं. आता गर्दी झाल्यामुळे आणि वेळ जास्त लागू नये याकरता म्हणून टिळक रोडनी काही जातात, काही कुमठेकर रोडनी जातात, काही लक्ष्मी रोडनी जातात, धनकवडीतले धनकवडीच्या बाजूने जातात, धायरी किंवा वाघोली वगैरे त्या परिसरातले त्याच परिसरामध्ये मिरवणुका काढतात. आणि त्यामुळे मिरवणूक आता लिमिटेड वेळात जास्त मंडळ झाली तरी झाली. फक्त एक थोडस खेदाची गोष्ट याच्यामध्ये की डीजे आणि लेझरचा वापर इतका वाढलाय की लहान मुलांना गणपती दाखवणं हे म्हणजे जीवावरचा खेळ ठरायला लागलाय. कारण त्या डीजेच्या बाजूने जाताना आपल्याच छातीत इतकं धडधडतं तर त्या लहान बिचाऱ्या मुलांची हृदय काय होत असतील असा विचार पडतो. त्यामुळे डीजेचा आणि लेझरचा वापर मर्यादित केला तर हा गणेशोत्सव आणखीन चांगल्या प्रकारे लोक म्हणजे सेलिब्रेट करू शकतील आणि अनुभवू शकतील आणि लोकांना जास्त मजा येईल. कारण गुलाल हा काही काळापूर्वीपासून बंद झालाय, ते एक चांगलं पाऊल होतं. तसं आता डीजे आणि लेझरच्या लाइटिंग बद्दलही मंडळांनी चांगले विचार करावेत. यावर्षी काही देणगीदारांनी तर देणगी देतानाच सांगितलं होतं की तुमची डीजे व्यतिरिक्त मंडळ असेल तर मी देणगी देईन आणि त्याचं पालन काही प्रमाणात केलंय. म्हणजे चांगल्या कारणाकरता मी देणगी द्यायला तयार आहे, चांगल्या प्रकारे उत्सव साजरा करायला देणगी द्यायला तयार आहे. हे जे देणगीदारांचे बदलतं स्वरूप आहे हे पण फार महत्वाचं आहे. नाही, याच्यात परंपरेचा संबंध नाही. परंपरा काय आहे तर गणेशाचं आगमन होणार गणेश चतुर्थीला आणि विसर्जन होणार गणेश तुमच्या अनंत चतुर्दशीला, ही परंपरा आहे. त्याची यथासांग पूजा करायची, त्याला दुर्वा व्हायच्या, त्याला लाल फुलं व्हायची, त्याची आरती करायची 2 वेळेला, त्याला नैवेद्य दाखवायचे वेगवेगळ्या पदार्थांचे. झाला तर गणेश मंडळांच्या नुसार गणेश याग करायचा, भजनं ठेवायची, अथर्वशीर्षाचं पठण करायचं. याला परंपरा म्हणू आपण. ही परंपरा नाहीये, हे उत्सव साजरा करण्याचे विविध साधन आहेत. म्हणजे पूर्वी लग्न व्हायचीच, आता डेस्टिनेशन वेडिंग होतात, 3-3, 4-4 दिवस वेडिंग होतात. तसं आज काहीतरी गणपतीचं झालेलं आहे की प्रत्येकजण प्रदर्शन करण्याकरता जास्तीत जास्त काहीतरी करायला चाललंय. गणपतीला दागिने करा, काही हरकत नाही, तुमचा भावनांचा प्रश्न आहे. आणि माझा बाप्पा हा मुळच श्रीमंत आहे, त्यामुळे त्याच्या अंगावरती त्याची श्रीमंती जर दिसली आणि भक्तांनी तिथे अर्पण केली तर त्यात काही अयोग्य नाहीये किंवा गैर नाही. पण तो पैसा योग्य कारणी लावा, त्याच्यातून काहीतरी चॅरिटी निर्माण करा. तो पैसा केवळ वाद्य वाजवून किंवा नाचून किंवा कुठेतरी लेझरचे फार झगमगाट करूनच करायला पाहिजे असं नाही. त्याचा चांगल्या प्रकारे पण विनियोग करता येतो. परंपरा ही गोष्ट निराळी आणि साजरे करण्याचे विविध प्रकार हे निराळे. तर साधेपणाने करा. जे काय संचित साध्य आहे त्याच्यातून तुमच्या गणेशोत्सवाच्या देणग्यांमधून ते जास्तीत जास्त समाजोपयोगी करता वापरा. गणेशोत्सवाच्या साधारणपणे आधी एक 8 दिवसापासून म्हणजे श्रावणाच्या शेवटच्या सप्ताहापासून, म्हणजे स्पेशली सांगायचं झालं तर गोकुळाष्टमी आणि ऑनवर्ड, गणपतीच्या पूजेचं जे सामान असतं, साहित्य असतं चांदीचं विशेष करून, ते फार मोठ्या प्रमाणावरती विक्री होते. कारण गणपतीला तुमचं जास्वंदाचं फुल आवडतं, दुर्वा आवडतात, केवडा आवडतो, त्यासमोर पान सुपारी ठेवली जाते, त्याच्यासमोर एक छोटस त्याचं वाहन ठेवलं जातं, मूषक वाहन. म्हणजे ते छोटंसं असलं तरी गणपतीचे तो वाहन आहे म्हणजे तोही मोठाच आहे.
आणि मोदक हातावरती ठेवण्याचा, त्यानंतर किरीट म्हणजे कपाळावरती जो मुकुट लावला जातो तो आहे. मग त्याच्यामध्ये चांदीचे ते करण्याची काही वर्षांपूर्वीची परंपरा होती. आज चांदी इतकी महागली की तेही दागिने हे फार मौल्यवान झालेत. पण काही काही भक्त तर आता प्रत्येक भक्ताची वेगवेगळे प्रकार असतात आणि प्रत्येकाची क्रयशक्ती वेगवेगळी झालेली असते. आधीच्या काळी जो चांदीचा घेत असतो तो म्हणतो आता सोन्याचं आपण काहीतरी लॉकेट सारखं त्याला करावं, सोन्याची दुर्वा व्हावी, सोन्याचं जानवं करावं किंवा सोन्याचा मूषक त्याला अर्पण करावा, सोन्याचा किरीट असावा. तर त्यामुळे सोन्याचेही त्याच प्रकारचे दागिने आता व्हायला लागलेत. त्याबरोबर गौरींना फार मोठ्या प्रमाणावर दागिने खरेदी करण्याची परंपरा आहे. गणपतीबरोबर ज्या गौरी येतात त्यांना, कारण गणपतीला काय करावं याला मर्यादा आहे. गौरी या स्त्रियांचा अवतार आहे, म्हणजे देवींचा अवतार आहे. तर त्यांना तर काय आभूषण, म्हणजे आपल्याकडे स्त्रिया जेवढी काय आभूषणं वापरतात त्याच्याही पलीकडे जाऊन आपल्या देवदेवता आभूषणं वापरणार. तर त्यामुळे त्यांना म्हणजे नेकलेस केली जातात, मोठाल्या सरी केल्या जातात, मोहनमाळ केली जाते, लक्ष्मीहार केले जातात, हातामधल्या बांगड्या केल्या जातात. म्हणजे त्यांना तर विविध प्रकारे सोन्यानीच म्हणवलं जातं जास्त करून. आणि सोन्याचा काही ना काहीतरी दागिना दरवर्षी गौरी करता घ्यायचा, असं परंपरा बाळगणारे आणि रीत बाळगणारे लोक आहेत. त्यामुळे ते दागिनेही त्याबरोबरच खपत असतात. मी तर कायमच सांगतो की सोन्याचा दागिना हीच खरी बचत आहे. कारण त्याच्यात दडलेली जी मजुरी असते की जी वाया जाईल वाया जाईल वाया जाईल म्हणून तो दागिना मोडला जात नाही, आपोआपच त्याची किंमत वाढत राहते आणि त्यामुळे त्याचे चांगले रिटर्न्स येतात. आता देवाचं एकदा काही केलं म्हणजे लोक कधी कधी म्हणतात देवबीव करू नका सोन्या चांदीचे, मग ते मोडता येत नाहीत, गरज लागली तरी मोडता येत नाही, कारण आपल्या भावना त्यात गुंतलेल्या असतात. त्यामुळे खरोखर जर तुम्हाला काहीतरी वेल्थ निर्माण करायची असेल, गुंतवणूक म्हणण्यापेक्षा वेल्थ निर्माण करायची, की आपल्या नंतरच्या पिढीला वारसानी आपल्याला काहीतरी द्यायचं असेल, साइजेबल वेल्थ द्यायची असेल, तर सोन्याचे दागिने ते सुद्धा देवाचे केले तर ते कायमच एका हातातून दुसऱ्या हातामध्ये पास ऑन होत राहणार. आणि पार 100 रुपये 200 रुपये 10 ग्रॅमनी घेतलेला दागिना 2 लाख 5 लाख रुपये 10 ग्रॅम सोनं झालं तरी ते पास ऑनच होत राहणार आणि ती वेल्थ वाढत राहणार. न जाणो त्या कुटुंबाला किंवा त्या लोकांना कधी खरोखरच अगदी अंतिम काहीतरी गरजेचं साहित्य पाहिजे अशी जर गरज निर्माण झाली तर त्यातला एखादा दागिना त्यांना पूर्ण त्यांची गरज भागवायला कारणीभूत ठरू शकतो. सगळेच दागिने विकायला लागतील असं नाही, कारण किंमत वाढत राहील. तर एखादा दागिना सुद्धा त्यातला मोडून त्या देवाचीच कृपा त्यांच्यावरती तशी राहील की त्या दागिन्यातून ते देव त्या कुटुंबाला पुनर्जीवन देऊ शकेल. नाही, स्वरूपात थोडाफार बदल झालाय, पण त्या प्रमाणात लोकांची क्रयशक्ती वाढली आहे. म्हणजे जेव्हा आपण सोनं महाग झालं तेव्हा फक्त सोनं महाग झालं एवढंच विचार करतो, त्याबरोबर इतरही गोष्टी महाग झालेल्या असतात. इतर गोष्टी नेसेसिटीच्या असतात, त्या आपण भागवत असतो नेसेसिटी म्हणून. तसं सोनं हे डिस्क्रिशनरी आहे की जे काय नेसेसिटी फुलफिल करून उरेल वरती पैसा, त्यातून सोनं खरेदी केलं जातं. म्हणजे आता काल जीएसटी कमी झाले जर तर लोक म्हणले जीएसटीचे दर कमी झाले, सोन्या चांदीवरचे नाही झाले, मग सोन्या चांदीच्या धंद्याला काय. आज जर लोकांचा 10% खर्च कमी होणार असेल जीएसटी कमी झाल्यामुळे, तर तो वाचलेला पैसा जाणार आहे कुठे? डिस्क्रिशनरी पर्चेसमध्ये येणार आहे. आणि आता सोन्या चांदीचं एवढं आकर्षण आहे लोकांना, फॅशन किंवा डिझाईन्स खरेदी करताना लोक कुठला तरी नॉन रिसेलेबल, म्हणजे ज्याला एनकॅशमेंट व्हॅल्यू नाही, रिपर्चेस व्हॅल्यू नाही, अशा डिझाईन किंवा फॅशनमध्ये गुंतवण्यापेक्षा सोन्याच्या डिझाईन आणि फॅशनमध्ये गुंतवतात, कारण त्याला रिसेल व्हॅल्यू असते, ॲप्रिसिएशन असतं. इतर सगळ्या फॅशन आणि डिझाईन्सला एकदा वापरल्यानंतर त्याला रिसेल व्हॅल्यू नसते. त्यामुळे आता त्याच्याकडे कल वाढलाय. नो डाऊट थोडंफार ग्रॅमेजमध्ये फरक पडणार. म्हणजे पूर्वी पाटल्या केल्या जायच्या, एक एक पाटली 20-20, 25-25 ग्रॅमची असायची. आता मशीन मेड पाटल्या येतात ज्या 5-6 ग्रॅममध्ये एक एक पाटली बनते. पाटली सारखीच पाटली दिसते, पण तिला वजन कमी असतं, मशीन कट आणि मशीन मेड असल्यामुळे. तर त्या प्रमाणामध्ये ते वजन थोडं कमी होणं आणि कधी कधी कॅरेटेजमध्ये कॉम्प्रोमाइज केलं जातं, कारण कॅरेटेजनुसार दर धरले जातात. त्यामुळे पूर्वी 24 कॅरेट चोख बनवणं अशी कन्सेप्ट असायची. आता सरकारनेच म्हटलं 22 कॅरेटच्या वरती बनवता येणार नाही, त्यामुळे 22 कॅरेट बनायला लागलं. पण आता लोक 18 आणि 14 कॅरेट 22 कॅरेटच्या फिनिशमध्ये लॅकर पॉलिश करून वगैरे घ्यायला लागलेत, की ज्याचं चकाकी आणि चमक तीच राहील, पण कमी कॅरेटेजमध्ये होईल. अर्थात सोन्याचा जो काय फायदा आहे तो त्यांना तसाच मिळणार आहे, कारण जर 24 कॅरेटचे दर वाढले तर 14 कॅरेट 18 कॅरेटचे दर वाढणारच आहेत, कारण ते प्रपोर्शनेटली असतात 24 कॅरेटच्या. त्यामुळे त्यांना ॲप्रिसिएशन मिळायचं राहणार नाहीये, त्यांची हाऊस भागवली जाणार आहे, कारण की मोठा दागिना पण कमी किमतीत त्यांना मिळू शकणार आहे कमी कॅरेटचा असला तर. त्यामुळे अशा प्रकारचे अलाइनमेंट झालेले आहेत. चेन पूर्वीच्या काळी 20 ग्रॅम 18 ग्रॅमच्या खाली यायची नाही, आज चेन 6 ग्रॅम ते 8 ग्रॅम मध्ये पण चांगल्या प्रकारची चेन यायला लागली मशीन मेड झाल्यामुळे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या कालानुरूप फरक होत चाललाय, कालानुरूप त्याच्यामध्ये बदल दिसणार, कारण त्याला काही इलाज नाही, कारण प्रत्येकाला हौस भागवायची आहे आणि मर्यादित
आपल्या खिशाच्या साईजनुसार. मी म्हटलं असं की मी म्हणजे 50 वर्ष मिरवणुका बघतोय. आज माझं वय 65 आहे. म्हणजे मी जर 7व्या-8व्या वर्षापासून जात असेल तर तसं 55-56 वर्ष बघतोय. मी सांगितलं असं ढोल ताशा आणि झांजा ही पथकं बेरेबल होती. मी मगाशी एक उल्लेख केला की डीजेचा इतका आवाज वाढतो काही काळानंतर, रात्री जेव्हा मंडळ जोशात येतात तेव्हा, की त्या मंडळाच्या रथाच्या बाजूने जाताना आपल्या छातीत, मोठ्या माणसांच्या छातीत सुद्धा इतकं प्रचंड धडधडतं. तर त्या लहान मुलांना काय होत असेल. त्यामुळे जे काय असे चॅनलवरती लाईव्ह सोहळे दाखवले जातात त्यामुळे पालकांना त्यांच्या मुलांना हे सोहळे दाखवणं शक्य आहे आणि आरोग्याला कुठल्याही प्रकारे घातक न होता दाखवणं शक्य आहे. आणि एकंदरीतच लोकसंख्या इतकी वाढली आपण बघतोय. म्हणजे मी बघतोय ते 50 ते 60 कोटीच्या जनसंख्येच्या काउंटिंग पासून आज 150 कोटीच्या जनसंख्येच्या काउंटिंग पर्यंत आलेला भारत बघतोय. पुण्यातली लोकसंख्या तशीच वाढली आहे. त्यामुळे होणारी जी गर्दी आहे मिरवणुकांना ती खूप वाढली आहे. मग ती जास्त तरुणांची असते. मग वयस्कर लोकांना तिथे जाणं शक्य नसतं. तिथे बाकी काही सोयी नसतात, हॉस्पिटॅलिटी सोय नसते, स्वच्छतागृह नसतात. त्यामुळे त्यांना ते घरात बसून ते सुसह्य होतं की मिरवणुकी बघतोय मी, माझ्या वेळच्या वेळेला औषधं घेतोय, वेळच्या वेळेला डाएट घेतोय, हवं तेवढं पाणी पितोय आणि शांतपणे बसून बघतोय. आणि माझी जी लहान लेकरं असतील ती कुठल्याही प्रकारे त्यांच्या आरोग्यावर घातक परिणाम न होता, त्यांचे डोळे शाबूत राहून, त्यांच्या छाती हृदयाचे कुठल्याही प्रकारे त्यांना विकार न जडवता त्यांना मी मिरवणूक दाखवू शकतोय. त्यामुळे चॅनल्सनी हे जे काही उपक्रम केलेत, विविध चॅनल्सनी, जय महाराष्ट्रनी सुद्धा, तर ते निश्चितच स्वागतार्ह आहेत. त्यामुळे लोकांना सुसह्यपणे प्रदर्शनीय मिरवणूक बघता येईल. माझा एक क्लायंट पूर्वी म्हणायचा की मी मिरवणूक खुर्ची टाकून बघतो लक्ष्मी रोडवर. मी कितीही पैसे खर्च केले तरी हा जल्लोष मी निर्माण नाही करू शकत. आणि मला जर तो जल्लोष निर्माण झालेला बघता येत असेल आणि तो कोणीतरी दुसरा सहजपणे निर्माण करत असेल तर तो बघण्याचं आणि त्याचं दृष्टीसुख घेण्याचं मी अजिबात मुकणार नाही त्याला. मी किती त्रास झाला तरी चालेल, पण लक्ष्मी रोडवरती खुर्ची टाकूनच तो सोहळा बघीन. आणि तो जो इसम होता बोलणार, तो 90 वर्ष वयाचा सिंधी व्यक्ती होती, व्यापारी होती. ती म्हणली मी आज गेल्या, म्हणजे तेव्हा बोलताना त्यांनी म्हटलं, 25 वर्ष सलग खुर्ची टाकून मिरवणूक बघतोय. तो सोहळा अतिशय नयनरम्य असतो. दगडूशेठ हलवाई असेल, मंडई असेल, मानाचे गणपती असतील, त्यांची पथकही खूप देखणी असतात की ते बघण्यासारखे असतात. त्यांच्या लया तालांवरती एकदम जो इस्त्रीतला माणूस असतो, एक्झिक्युटिव्ह माणूस असतो, त्याची सुद्धा पाय कुठेतरी थिरकायला लागतात. म्हणजे पंढरीचे जसे 2 पावलं पुढे 1 पाऊल मागेच ताल धरला जातो तसा त्याच्याकडून नकळत तो ताल धरला जातो आणि तोही त्या वातावरणात रममाण होतो. खरोखर सुंदर सोहळा असतो आणि तो पाहण्यासारखा असतो आणि तो असाच पाहत राहावा आणि लोकांना असाच अनुभवता यावा. फक्त त्याच्यामध्ये मी म्हटलं जसं थोडंसं सामाजिक भान ठेवून जास्तीत जास्त सुधारणा व्हावीत. मंडळांनी मंडप टाकताना सुद्धा थोडंसं स्वतःचं भान ठेवावं. 2 इंच कमी मंडप टाकल्याने कुठल्याही मंडळाचं मान कमी होणार नाहीये, पण वाहतूक सुसह्य होईल. त्याच्याकरता मंडळांनी स्वतःच्या बाजूनी समाजाला जास्तीत जास्त सहकार्य करावं अशी माझी अपेक्षा. पुण्यातील वर्षानुवर्ष प्रसिद्ध असलेल्या विसर्जन मिरवणूक, श्रींची विसर्जन मिरवणूक आपल्याला थेट चॅनलवरती प्रक्षेपित होणारे जय महाराष्ट्रच्या, की घरामध्ये आपल्याला आपलं आरोग्य सांभाळून बघता येणारे, यासारखं दुसरं सुख नाही. प्रत्येकाने त्याचा अनुभव घ्यावा.